नमस्कार, मी अपर्णाज रेसिपी आणि ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आजचा हा ब्लॉग आहे. तर यात मी 2 गोष्टी तुम्हाला सांगणार होते. पहिली म्हणजे आपण हे कलशवस्त्र शिकणार होतो, ते कसं बनवायचं. आणि दुसरं होतं की होममेड सोप. पण काही कारणास्तव ते होममेड सोप एडिट नाही झालं आणि मला हा अर्जंट ब्लॉग टाकायचा होता, कारण उद्या मार्गशीर्ष होता. तर त्यासाठी मग मी हा टाकून दिलेला आहे. हे कलशवस्त्र बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचा लोटा घ्यायचा आहे, म्हणजे तांब्या घ्यायचा आहे. आणि जो कलश खाली थोडासा रुंद आणि खाली निमुळता होत गेलेला, म्हणजे थोडासा कर्व असलेला असा कलश आपल्याला लागणार आहे. तर चला मग पटकन सुरुवात करूया. तर या कलशाच्या वरच्या बाजूला मी दोऱ्याने, म्हणजेच कॉटनच्या दोऱ्याने घट्ट अशी गाठ देणार आहे. शक्यतो ही गाठ घट्ट ठेवा, कारण कलशवस्त्र परत बनवताना हे निसटणार नाही किंवा मध्येच गाठ सुटणार नाही, अशी नक्कीच काळजी घ्या. तर हे कलशवस्त्र मी बनवत होते, पण मला मदत होत होती अथांगची, म्हणजेच या चिमुकल्याची. तर याचं हे लुडबुड असं असतं, त्यामुळंच मी बऱ्याच गोष्टी करूच शकत नसते आणि रेसिपी त्यामुळंच शक्यतो उशिरा येतात ते, त्यासाठी क्षमस्व. तर आता हा कलशवस्त्र बनवण्यासाठी आपण जिथं गाठ दिली होती तिथं अंगठ्याने पकडून ठेवायचं, म्हणजे जर का गाठ लूज असेल तर ती निसटणार नाही. तर अशा प्रकारे मी हा धागा वरून घेऊन कलशाच्या बाजूने असा फिरवून घेतलेला आहे. तर ही सेम प्रोसेस आपण कंटिन्यू करायची आहे. तुम्ही बघू शकता, अगदी सोपी प्रोसेस आहे. अवघड असं काहीच नाही. एकदा बघितलं की सहजच तुम्ही घरी करू शकाल. आणि उद्या मार्गशीर्ष आहेच, तर म्हटलं चला आजच करून दाखवूया, म्हणजे ज्यांना कुणाला खरंच करायचं आहे किंवा इच्छा आहे की ज्यांनाही आपली पूजा अजूनच आकर्षित किंवा सागरसंगीत व्हावी, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच आहे. तर अशा प्रकारे मी एका पाठोपाठ एक असे हे धागे घेतलेले आहेत. तर आता याच्यात चेक्स पडतात आहे की नाही पडतात आहे याची काळजी अजिबात करायची गरज नाही, कारण जसं जसं आपण धागा वर घेत जाऊ तसं तसे हे चेक्स ॲटोमॅटिकली बनत राहतात. जर का तुम्हाला कुठे अंतर कमी जास्त दिसत असेल तर ते थोडंसं ॲडजस्ट करून आपण घेऊ शकतो. आता उद्या मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि म्हटलं मग चला आजच आपण हा कलशवस्त्र करून दाखवूया, म्हणजे उद्या जे करणार आहेत ते नक्कीच करतील. आणि शक्यतो जेव्हा केव्हा तुम्ही हा कलशवस्त्र कराल तर तेव्हा थोडंसं निवांतपणे करा, म्हणजे अजूनच छान येईल. तर अशा प्रकारे मी हा कलशवस्त्र बनवत आहे. ऑलमोस्ट हा कलशवस्त्र बनवून तयार आहे. तर आता हा धागा आपण इथूनच कट करून याची वरती गाठ देऊन घेऊयात, म्हणजे परत हा निसटणार नाही. तर अशा प्रकारे मी हा कलशवस्त्र बनवून घेतलेला आहे. तर कलशवस्त्र कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्हाला कलशवस्त्र असा बनवायचा असेल तर व्हिडिओ नक्की शेवट. तर हा माझा कलशवस्त्र ऑलमोस्ट पूर्णपणे तयार आहे. तर बघू शकता, खूपच सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे खरंच. आता याच्यावर पूजा मांडली तर ते अजूनच छान दिसेल. तर इकडं माझं कलशवस्त्र तर बनून तयार आहे आणि इकडं अथांची मस्तीही चाललेली आहे. तर हे बघू शकता, हा काही खारीचा तुकडा खातो आहे आणि याला विचारलं ना तुला आवडलं आहे का, तर याचं एकच उत्तर असते की नाही. हा जसा नाही म्हणतो ना मानहाने, तसं कृपया तुम्ही नाही म्हणू नका. तुम्हाला खरंच कलशवस्त्राचे हे जे बनवण्याची प्रक्रिया आहे किंवा बनवण्याची पद्धत आहे ती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. याच्यासारखं नाही नाही म्हणत बसू नका. आग्रह आहे की कमेंट नक्कीच करा. तर अशा प्रकारे हाचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.